नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मकरंद मात्र ऑफिसमध्ये असताना जानकीचा फोटो हातात घेतो आणि जानकीचा फोटो हातामध्ये घेऊन मात्र आता तो जानकीला आता म्हणजे मनात म्हणत असतो की खरंच जानकी, आज मात्र तुझा ऑफिसमधील पहिला दिवस आहे आणि तुझं जसे स्वागत होत आहे तर तसेच स्वागत मात्र आता जेव्हा तू माझ्या आयुष्यामध्ये येशील तर त्या दिवशी तुझं असंच एकदा दणक्यात स्वागत होईल. आणि तेवढ्यात मात्र आता जानकी ही दरवाजात येते आणि मकरंदला गुड मॉर्निंग असं करते. आता गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर आता मकरंद लगेच काहींनी तो फोटो लपवतो. तर जानकी म्हणते की अरे काय झालं, अरे मकरंद तू इतका दचकलास का? आय एम सो सॉरी, खरंच मी परमिशन घेतली नाही आणि तसेच आतमध्ये आले. तेव्हा आता मकरंद म्हणतो की जानकी अगं नाही, कारण मीच तुलाच आता तुझ्याच बद्दल विचार करत होतो आणि तेवढ्यात तू आली, काही हरकत नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही मकरंद, अरे माझी चूक झाली, मी विचारून यायला हवं होतं, परमिशन घ्यायला हवी होती. तर आता मकरंद म्हणतो की अगं जानकी तसे काही नाही, परमिशन घेण्याची काय गरज आहे बरं तुला? आणि तिच्या हातामध्ये जो फुलांचा बुके आहे तर आता जानकी तो फुलांचा बुके दिल्याबद्दल आता मकरंदला पुन्हा एकदा थँक्यू म्हणते आणि खुश होत जानकी म्हणते की इतकं छान वेलकम माझं पहिल्यांदाच झालेलं आहे तर, आणि खरंच हे खूप छान आहे तर मला ते खूप आवडले. तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की हो ना, कारण तुझा ऑफिसला पहिला दिवस आहे आणि तुला मात्र आता येथील वातावरण घरच्यासारखं तरी असायला हवं. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की खरंच मला खूप आवडले, मी याचा विचारच करू शकत नव्हते. आणि त्यानंतर मात्र जानकी मकरंदला विचारते की अरे पुढे काय? मकरंद विचारतो की अगं कशाबद्दल विचारतेस तू? तेव्हा आता जानकी म्हणते की अरे कामाबद्दल, कारण ऑफिसमधील आज तुझा पहिला दिवस आहे तर. तेव्हा आता मकरंद हसतो आणि म्हणतो की अरे हो हो, आणि बस ना जानकी, म्हणून तो जानकीला खाली बसायला सांगतो आणि जानकीला म्हणतो की काम तर होतच राहील, अगं तू कामाची अशी काळजी करत बसू नकोस. आणि हे बघ अगं पहिला दिवस आहे, मी लगेच तुला कुठे कामाला झोपू? तेव्हा आता जानकी म्हणते की एक्झॅक्टली, कारण ऑफिसमधील माझा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे कामाचा घसरी गणेशा तर मात्र मला करायचा आहे तर तो करायचा आहे. तेव्हा आता लगेच मकरंद म्हणतो की हो, काम तर मागितल्याशिवाय तू काही शांत बसणार नाहीच. तेव्हा आता मकरंद म्हणतो की पुण्याचं एक खूप मोठं इव्हेंट आहे, त्याचे सगळे डिटेल्स मी तुला ईमेल करतो, एकदा तू सगळं काही स्टडी वगैरे कर, त्यामुळे त्यानंतर तुला जे काही वाटतं तर ते तुम्हाला अगदी व्यवस्थित मेल कर. तेव्हा आता जानकी विचारते की परंतु इव्हेंट कुठला आहे तर. तेव्हा आता लगेच म्हणजे मकरंद म्हणतो की लग्न आहे, एक खूप मोठं लग्न आहे तर, आणि त्या पार्टीचं असं म्हणणं आहे की हळदी मेहंदी संगीत आपण त्यांना करून द्यायचं आहे तर. तेव्हा आता हे ऐकून जानकी म्हणते की परफेक्ट, आणि हे काम करण्यासाठी मला नक्की आवडेल, मी नक्की प्रयत्न करेल. तेव्हा जानकी जायला निघणार तोच लगेच मकरंद म्हणतो की हे बघ, जर तुला काही लागले तर रश्मी आहे, तिच्याकडून तू सगळं काही माहिती करून घे. जानकी परत एस ऑफकोर्स म्हणून जायला निघते तर मकरंद तिला पुन्हा आवाज देतो आणि पुन्हा एकदा ऑल द बेस्ट असे म्हणतो. मकरंदचं सारखं लक्ष जानकीवरच असते. तेव्हा आता जानकी खुश होत मकरंदला पुन्हा एकदा थँक्यू म्हणते. आता मात्र ती जात असताना सायलीचा फोन तिच्या मोबाईलवर येतो. जानकी मात्र खिशातील मोबाईल काढण्यासाठी आता हात घालते आणि मोबाईल काढते तर तोच तिचा रुमाल खाली पडतो. मकरंद मात्र पाहतो आणि जानकी मात्र बोलण्याच्या नादामध्ये बाहेर बोलतच जाते. मकरंद आता ह्या रुमालकडे पाहत असतो. मकरंद लगेच जानकीचा तो पडलेला रुमाल उचलतो आणि त्या रुमालचा वास वगैरे घेऊन मात्र तो पुन्हा तो फोटो बाहेर काढतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो की जानकी, आपण आपल्या लग्नाचा सुद्धा एक असा मोठा इव्हेंट करूयात तर. म्हणून तो आता अगदी हसतच लव्ह यू असं म्हणतो. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असे बघायला मिळते की आता सुमित्रा मस्त पोहे बनवून ऋषिकेश आणि सारंग यांना सकाळी सकाळी खायला देते. सारंग तर अगदी खुश होऊन आता आईच्या पोह्यांचं कौतुक करत असतो की आई, पोहे तर खूप मस्त झाले. तर सुमित्रा म्हणते की हो, अरे खा, तुम्हाला एकतर रात्री जेवण नव्हते आणि भूक लागली असेल, आणि हे बघा तुम्हाला मात्र येथे आईच्या हातचं अगदी चमचमीत खायला मिळते. परंतु बघा ना, माझी शर्वरी तिकडे शिकण्यासाठी इतकी लांब गेलेली आहे ना, आणि तिच्या आवडीचे हे बटाटे पोहे केले तर खरंच मला तिची खूप आठवण येते रे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई, अगं तुझं खरं आहे, आपण एक काम करूयात, पोहे आपण पोस्टाने तिला तिकडे पाठवूयात का? तेव्हा आता सारंगला इतकं हसायला येतं तर सुमित्रा सुद्धा हसून आता ऋषिकेशला म्हणते की अरे काय ऋषिकेश. तर आता ऋषिकेश सुद्धा खूप हसत असतो आणि तेवढ्यात तेथे नाना येतात. नाना आता यांना हसताना बघून म्हणतात की हो हो, अगदी दिवसभर रात्रभर दात काढीत बसा, अगदी हसून घ्या. बिचारी मात्र तिकडे शिकते, धडपडते आणि तुम्हाला मात्र अगदी दात काढायचं सुचतं, म्हणजे नक्की कोणीतरी शिक्षण घेते तर, आणि तुम्ही मात्र तिकडे काही करत नाही तर. तेव्हा आता ऋषिकेश हळूच सारंगला म्हणतो की अरे ती शिकत असेल ना तिकडे की दुसरं काय करते, आपल्याला काही माहिती नाही. तेव्हा आता नाना ह्या दोघांची खुसूर बघून विचारतात की काय
अरे काय तुमच्या दोघांचं काय सुरू आहे, तर एकमेकांशी काय इतकं बारीक बोलतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो मुलांचं काहीतरी सुरू असेल आणि तुम्ही कशाला मध्ये चिडतात बरं. तुम्हाला काय करायचं त्यांच्यामध्ये अगदी नाक खुपसून थांबा, मी तुमच्यासाठी चहा आणि पोहे घेऊन येते. तेव्हा आता नाना म्हणतात की मी त्यांच्याशी बोलतो ना, मग तरी सुद्धा. आणि त्या दोघांना विचारतो की काल रात्री मात्र तुमचा दौरा कुठे होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग अरे सांग ना. तर आता सुमित्रा पोहे घेऊन येते. तर नाना आता ऋषिकेशला म्हणतात की मी तुला विचारतोय त्याला नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना कसे आहे की काल रात्री आम्ही एका प्रोजेक्ट बद्दल बोलायला गेलो होतो. तर तेव्हा नाना तोंडाला हात लावून म्हणतात की बाप रे काय सांगतात. नानांना माहिती असते की यांचे काय प्रोजेक्ट सुरू आहे ते, म्हणून नाना मुद्दा म्हणतात. तर सुमित्रा लगेच म्हणते की बघितलंस का, माझा मुलगा काहीतरी करणार आहे, तो नक्की अभ्यास करतोय आणि तुम्हाला तर असं वाटतं की तो काही करत नाही, अगदी उडान टप्पू आहे. तर आता नाना लगेच सुमित्राला म्हणतात की थांब सुमित्रा, अगं जरा थांब, तो नक्की काय करतो हे तर कळून दे. अगं तुझ्यातील माया ममता लगेच कौतुक करायला कशी धावते ग. बापाचा एवढा मोठा बिझनेस सोडून ह्या दोघांना मात्र कोणता बिझनेस करायचा आहे ते तरी मला कळून दे. काय रे ऋषिकेश, अरे बोल ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सांगू, नक्की सांगू नाना. तर नाना म्हणतात की अरे ऋषिकेश बोल ना, आता कशाला इतका जीव टांगणीला ठेवतो. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नाना ही तर एक आगळी आणि वेगळी आयडिया आहे, तर म्हणजे अख्ख्या मुळशीमध्ये. तेव्हा आता नाना म्हणतात की अरे ऋषिकेश काय सांगतोस. ऋषिकेश म्हणतो की हो नाना, अशी आयडिया आहे की ती कुणाला सुचणारच नाही. नाना बोलतात की काय सांगतोस. तर आता सारंग म्हणतो की हो नाना, तुम्ही एकदा फक्त आयडिया ऐका आणि एकदा की तुम्ही आयडिया ऐकली तर रोज मात्र तुम्ही दादाला शाबासकी देताल. किंवा नाना म्हणतात की अरे हो, कधी मी एकदाची शाबासकी तुम्हाला देतोय, तुमचं कौतुक करतोय असं मला झालेलं आहे, तर त्यामुळे सांग. अरे बाबा सांग, पटकन सांग ना काय आहे ते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ऐका तर, आणि नाना ही जी आयडिया आहे ना ती जरा वेगळी आहे. तर म्हणजे हे बघा, जेथे कमी तेथे आम्ही म्हणजे मी आणि माझा बिझनेस पार्टनर सारंग, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून हे ठरवलेलं आहे की आपल्या मुळशीमध्ये 2 सिनेमा थिएटर आहे, तर मग आपण सुद्धा एक सिनेमा थिएटर जर सुरू केले तर. आता हे ऐकल्यानंतर नानांच्या अगदी जोरात ठसका लागतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो काय झालं, तुम्हाला इतक्या अचानक ठसका लागला कसा. सारंग आणि ऋषिकेश घाईने पाणी प्यायला देतात. सुमित्रा विचारते की असा कसा एकदम तुम्हाला ठसका लागला. तर तेव्हा आता नाना म्हणतात की अगं यांचा बिझनेसचा प्लॅन आहे, तर तो ऐकूनच मला ठसका जोराचा लागला. तर आणि परत नाना ऋषिकेशला विचारतात की अरे ऋषिकेश तू काय म्हणाला की सिनेमाचं थिएटर सुरू करायचं का. तर आता सारंग म्हणतो की हो नाना, अहो सिनेमा थिएटर आता सुरू करायचं आहे. तर कारण हे बघा, आपल्या गावामध्ये लोकांना मराठी सिनेमा बघण्यासाठी खरंच खूप आवडतो आणि आपल्या गावामध्ये मात्र सिनेमा थिएटर अगदी लागतच नाहीत. म्हणून मात्र आता मी आणि दादाने ठरवलेलं आहे की आता हे थिएटर आपण मुळशीमध्ये सुरू करायचं. तर आता ऋषिकेश म्हणतो की अरे मुळशीमध्ये थिएटर तर खूप आहे, परंतु थिएटर मात्र कमी आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की आता हीच वेळ आहे ती बिझनेसमध्ये उडी घेण्याची. तेव्हा आता नानांना खूपच राग येतो. नानांना काही आता यांचं हे पटत नाही. नाना आता रागाने त्यांना गप्प राहायला सांगतात आणि नाना रागानेच म्हणतात की ज्यातील आपल्याला काही कळत नाही तर त्यामध्ये आता माणसाने उडी मारून आहे. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना, अहो सारंग आणि मी संपूर्ण अभ्यास केलेला आहे, तर आम्हाला यामधील सगळं काही कळतं, तुम्ही फक्त आम्हाला पैशांची मदत करा. तेव्हा नाना विचारतात की किती. ऋषिकेश म्हणतो की जास्त नाही नाना, अहो फक्त 5 लाख रुपये. तेव्हा आता 5 लाख म्हटल्यानंतर नानांचे होश उडतात. नाना अगदी मोठ्याने ओरडतात की काय बोलतात, 5 लाख रुपये ऋषिकेश, अरे बोलताना तरी काहीतरी विचार करायला हवं होता. उचलली जीभ लावली टाळूला. अरे तुम्हाला काय वाटतं की 5 लाख रुपये देण्यासाठी. आता नाना अगदी भयंकर चिडलेले असतात आणि म्हणतात की 5 लाख रुपये लागतात, आता यापुढे मात्र मी तुम्हाला 1 कवडी सुद्धा देणार नाही. तर आता ऋषिकेश म्हणतो की नाना प्लीज ऐका हो तुम्ही. तेव्हा नाना म्हणतात की बास करा, तुम्हाला मात्र रिकाम्या थिएटरमध्ये जाऊन अगदी तुमच्या पोटऱ्या हाणल्या पाहिजे आणि हे असले विषय आहे तर ते माझ्याकडे घेऊन येतात का तुम्ही. वेळीच मात्र तुम्ही हे फालतूचे विषय डोक्यातून काढून टाका, नाहीतर जर वेळ निघून गेली तर पश्चातापाची वेळ आता येणार आहे. तर आणि सुमित्रा तू त्यांना सांगून ठेव, असे फालतूचे धंदे करण्यापेक्षा माझा जे काही धंदा आहे तर त्यामध्ये मला मदत करा म्हणून, आणि माझ्याकडून सर्व काही शिकून घ्या, निदान पुढच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे याचं तरी तुम्हाला ज्ञान येईल. आणि हे बघा, अगदी कष्ट करायला शिका, कष्ट जर केले नाही तर काही होणार नाही असे बोलून आता नाना रागाने आत जातात. तर ऋषिकेश आणि सारंग या दोघांना मात्र सुमित्रा आता आधार देते आणि समजावते आणि त्यांचे पोहे आता खाण्याचे तसेच राहिलेले असते. तर सुमित्रा म्हणते
की अरे ते पोहे संपून घ्या, भूक लागलेली आहे ना तुम्हाला. तेव्हा आता सारंग म्हणतं की माझी भूकच पळून गेली, आता मात्र मला नाही पोहे खायचे. त्यानंतर आता जानकी बाहेरच्या स्टाफमध्ये आता काम करत असते. प्रत्येक जण स्टाफमधील व्यक्ती आता काम करतो. तर आता जानकीला कोणती तरी आता मुलगी आवाज देते की जानकी म्हणून. जानकी विचारते पेपर्स घेऊन येऊ का, तर ती मुलगी म्हणते की नाही माझ्याकडे आहेत. तेव्हा आता जानकी त्या मुलीच्या टेबलजवळ येते आणि दोघे काहीतरी डिस्कस करत असतात आणि मकरंद तेथे येतो. मकरंद आता हे सर्व पाहत असतो. तेव्हा आता जानकीचं लक्ष गेल्यानंतर जानकी विचारते की काय रे मकरंद, अरे तू इथे कसा. मकरंद विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का, तर जानकी म्हणते की नाही, नो प्रॉब्लेम. मकरंद म्हणतो की ठीक आहे, माझं एक छोटंसं काम आहे ते करून येतो आणि जर काही तुला लागले तर मला नक्की कॉल कर. आणि ते बघ अगदी ऋषाली सुद्धा आहे तुझ्या मदतीसाठी. तर आता ऋषाली म्हणते की बरं ठीक आहे, मी नक्की आता जानकी बहिणींची मदत करेल. तेव्हा आता मकरंद जाताना मात्र जानकीकडे तोंड वळूनच जात असतो. तो सारखा जानकीकडे रोमांटिक खूप पाहत असतो आणि जानकी मात्र आपल्या कामामध्ये व्यस्त असते. आणि तेवढ्यात तो आता जेव्हा जानकीकडे तोंड करून मागे येतो तर मागे दरवाजाला जाऊन आदळतो आणि जोरात परत आता किंचाळतो. तेव्हा आता जानकी आणि सर्वांचे लक्ष जाते. जानकी विचारते की काय तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो हो, आय एम फाईन. म्हणून तो आता पुन्हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. धावतच येते आणि मकरंदला विचारते की काय तू ठीक तर आहे ना. तेव्हा आता मकरंद म्हणतो मी फाईन आहे. तर तेव्हा आता मकरंद स्वतःला सावरून घेतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, सुमित्रा हे सगळेजण गप्पा करत बसलेले असतात. ऋषिकेश आता सुमित्राला म्हणतो की आई, अगं नानांना आमची प्रत्येक गोष्ट का पटत नसेल. त्यावर आता सुमित्रा त्यांना समजावते अरे हे बघ, त्यांना अगदी बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे अशा कामामध्ये आणि जे काही खचखळगे असतात तर त्याबद्दल त्यांना माहिती असेल, म्हणून ते तुम्हाला अगदी यासाठी नकार देत असतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई, परंतु त्यांनी आमच्यावर थोडासा विश्वास टाकायला पाहिजे आणि हे च्या व्यवसायाचा मात्र मी आणि सारंगने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. तर डिटेलमध्ये आम्ही दोघांनी अभ्यास केलेला आहे, त्यामुळे आई आता तूच अशी आहे की नानांना कन्व्हिन्स करू शकते. आणि तो आता सुमित्राचे अगदी पाय धरतो की आई हे बघ, प्लीज काहीतरी तू नानांना समजाव. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे पण. तर आता ऋषिकेश म्हणतो की आई, अगं हे थिएटरच्या म्हणजे व्यवसायामध्ये इतका पैसा आहे, काय सांगू तुला आई. आणि आपण सुद्धा आपलं थिएटर सुरू करूयात आणि एकदा मात्र ती जी काही फिल्म आहे तर ती चालली ना, आणि मग आपला धंदा वाढेल आणि पैसा कमवण्याच्या अनेक संधी आपल्याला समजतील. परत सुमित्रा विचारते की खरंच असं होईल का. तर सारंग म्हणतं की हो आई, तू आमच्यावर विश्वास ठेव, दादा जे काही बोलत आहे अगदी तसेच होईल. तू फक्त आता नानांना तयार कर आणि एकदा दादावर पूर्ण विश्वास ठेवायला सांग, नक्की आता तुझं ऐकतील आणि नाना तयार होतील. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ते कधीच कुणाचं काही ऐकत नसतात, शेवटी त्यांचं काय आहे तर तेच त्यांचं खरं असतं आणि शेवटी ते मनासारखेच करणार. तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, म्हणजे आता आमची सगळी केलेली मेहनत वाया जाणार. तर आता मात्र ऋषिकेश थोडासा नाराज होतो आणि आमची केलेली सर्व मेहनत वाया जाणार, म्हणून तो आता सारंगला म्हणतो की चल सारंग. तर सुमित्रा पुन्हा एकदा त्यांना थांबवते आणि ऋषिकेश थांबता असं म्हणून मात्र काळजी करू नको, मी आहे ना. म्हणून आता सुमित्रा ही आत येते आणि कपाट उघडते आणि त्या कपाटातून काही पैशाचे बंडल घेते आणि ते ऋषिकेश आणि सारंगला थिएटरचा व्यवसाय टाकण्यासाठी स्वतः देते. सुमित्रा ते पैसे घेऊन आता ऋषिकेश जवळ येते आणि म्हणते की घे, पूर्ण पैसे आहेत 5 लाख रुपये. तुम्ही जे काही करताल ना ते सगळं काही चांगलं करताल असं माझा पूर्ण विश्वास आहे. तर आता ऋषिकेश विचारतो की आई, पण तू हे पैसे का देतेस. नानांना न विचारता तेव्हा आता सुमित्रा म्हणते की त्यांचं काय करायचं आहे मी पाहते. आणि अरे हे पैसे आहेत ना तर ते शेतीचे पैसे आहेत, तर त्यातील हे पैसे आहेत. तर ऋषिकेश घ्यायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो की नाही आई, नानांना विचारल्याशिवाय नाही, आणि जर नानांना याबद्दल कळाले तर मात्र काय होईल. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की अरे हे बघा, अरे त्यांना नाही कळणार आणि जरीही कळाले तरी मी त्यांना समजावेल. आणि तुम्ही एक काम करा, तुम्ही मात्र आता काही शेतीची काम नाही, जेव्हा मात्र तुमचा व्यवसाय चांगला सुरू होईल तर थोडे थोडे करून ते पैसे मला परत द्या. म्हणून मात्र आता सुमित्रा ऋषिकेशचा हात धरून ते पैसे ऋषिकेशच्या हातात देते. आणि हे बघा, तुम्ही जो व्यवसाय सुरू करायचा आहे तो सुरू करा, त्यातून तुम्हाला अगदी नफा मिळेलच आणि त्यातून हे पैसे परत करा. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई. तर सुमित्रा म्हणते की हो, त्यावेळेस मात्र तू हे पैसे मला कमवून आणून दे, कुणाला काही कळणार नाही. आता ऋषिकेश इतका खुश होतो आणि खरंच आई थँक्यू सो मच, आणि आई तूच अशी आहे की जिला आमच्या मनाचा विचार आहे. तर थँक्यू सो मच म्हणून आता
तो घट्ट अशी मिठी सुमित्राला मारतो आणि सारंग तर खूपच खुश असतो। आणि हे बघ आई, आता आम्ही नव्या कामाला सुरुवात करतोय, छान असा आशीर्वाद तू आम्हाला दे। तर सुमित्रा लगेच खुश होते आणि दोघे आता सुमित्राच्या पाया पडतात। तर सुमित्रा छान असा त्या दोघांना आशीर्वाद देते, यशस्वी व्हा आणि छान अशी प्रगती करा आणि खुश राहा, येतो आम्ही असे बोलून आता दोघेही खुश होत निघूनच जातात। सुमित्राला सुद्धा आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून छान वाटतं आणि सुमित्रा आता ऋषिकेशसाठी देवाला हात जोडते की देवा, माझ्या ऋषिकेशला आता यामध्ये यश दे, ज्या गोष्टीला तो हात लावेल त्याचं सोनं होऊन दे। त्यानंतर मात्र आता जानकी इकडे रश्मीला विचारते की आपण जो इव्हेंटचा कार्यक्रम करणार आहोत तर त्यामध्ये आता संगीत तर असणार आहे। तर रश्मी म्हणते की हो खरंच असणार आहे। आता रश्मी हो म्हटल्यानंतर आता ही जानकी विचारते की अगं आपण त्याबद्दल तर आपण त्याचं बजेटिंग नाही केलं आणि 1 मिनिट इकडे मी तुला दाखवते। रश्मी आता जानकीच्या टेबल जवळ येते तर जानकी आता तिला दाखवते की हे बघ, ह्या सगळ्याचं बजेटिंग आहे, याचा एकूण आराखडा मी तयार केलेला आहे। तर रश्मी म्हणते की अगं पण सर याबद्दल काही बोललेले नाही आणि त्याचं काही जास्त बजेट नसेल म्हणूनच सरांनी सांगितलं नसेल। तेव्हा आता जानकी म्हणते की अगं पण सर आपल्याला कसे सांगतील, कारण त्यासाठीच आता आपण आहेत ना। तर रश्मी म्हणते की याबद्दलची जी फाईल आहे तर ती मी तुला आणून देते। तर आता जानकी म्हणते आणि ते काम मी तुला करून देते, आता ती फाईल मला आणून दे। तर रश्मी म्हणते की अगं हे बघ, मला खूप काम आहेत, एक काम कर, तूच जा आणि सरांच्या कॅबिन मध्ये तूच फाईल घेऊन ये, आणशील ना तू। तेव्हा आता जानकी म्हणते की ओके चालेल, म्हणून जानकी लगेच आता इकडे मकरंदच्या कॅबिन मध्ये येणार असते। मकरंद आता बाहेर आलेला असतो आणि बाहेर येऊन तो एक फोन करतो आणि म्हणतो की हे बघा, आजची जी मीटिंग आहे तर ती आपण उद्यावर ठेवली तर, कारण इथे ऑफिसमध्ये कामाचा खूप लोड आहे, म्हणून म्हटलं तर ती मीटिंग जरा उद्या करूयात। आणि तोपर्यंत जानकी मात्र आता इकडे मकरंदच्या कॅबिन मध्ये आलेली असते आणि त्यात म्हणजे ती फाईल शोधत असते। आता जानकीला ती फाईल तिथे कुठेही सापडत नाही, जानकी शोधतच असते आणि नक्की फाईल कुठे ठेवली असेल म्हणून मकरंदच्या टेबलवरती फाईल आता शोधायला जाते आणि तिथे प्रत्येक फाईल ती शोधते, परंतु अजूनपर्यंत जानकीला काही फाईल सापडली नसते। आणि तोपर्यंत आता मकरंद सुद्धा आत यायला निघतो। आता जानकी फाईल शोधत असते की फाईल कुठे गेली असेल, आता ही नवीनच फाईल आहे त्यामुळे मात्र आता फाईल कुठे असेल आणि बहुतेक ही फाईल वरच असेल, परंतु जानकीला अजूनपर्यंत फाईल काही सापडत नाही आणि जानकी म्हणते की फाईल कुठे ठेवली असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असते। म्हणून ती आता ड्रॉवर मध्ये आता ती फाईल उचकायला जाणार, तोच लगेच आता मकरंद आत येत असतो आणि आता जानकी त्याला तेथे बाहेर दिसत नाही म्हणून तो घाईने आत येतो। कॅबिन मध्ये आल्यानंतर आता जानकी ते ड्रॉवर उचकणार, तोच लगेच आता मकरंद जोरात जानकी असे ओरडतो। जानकी खूपच घाबरते आणि जानकीच्या धक्क्याने मात्र आता तो टेबलवर एक ग्लास आहे तर तो खाली पडतो आणि फुटला जातो। तेव्हा आता जानकी त्याला म्हणते की आय एम सो सॉरी, तू असा ओरडलास म्हणून मी खूप दचकले। तेव्हा आता मकरंद म्हणतो की इट्स ओके जानकी, राहून देते सगळं, हाताला लागेल तुझ्या। आणि हे बघ जानकी, आय एम सो सॉरी, मी तुझ्यावर ओरडलो खरंच। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा अहो काय झालं, कारण आपलं जे काही नवीन इव्हेंट होता तर त्याबद्दलची जी माहिती हवी होती त्यासाठी मला ती फाईल हवी होती, म्हणून ती फाईल मी शोधत होते। तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी, जर तुला काही हवं असेल तर मात्र तू माझ्याशी बोलत जा। तेव्हा आता जानकी म्हणते की हो नक्की आणि खरंच सॉरी, म्हणून जानकी आता माफी मागते। तेव्हा आता जानकी बाहेर गेल्यानंतर मकरंदला आता इतका राग येतो, कारण आता तो वाचलेला असतो, जानकीने तो फोटो पाहिलेला नसतो। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि सारंग मात्र पैसे घेऊन आता तेथे थिएटर मध्ये येतात आणि म्हणतात की हा सिनेमा आता ह्या थिएटर मध्ये लागेल आणि ते पैसे मात्र त्या मालकाला देतात। तेव्हा आता तो मालक म्हणतो की ऋषिकेश दादा, तुमचा शब्द मोडणं हे आम्हाला नाही परवडणार। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हा सिनेमा जर तुम्ही लावला तर तुम्हाला नक्की परवडणार आहे, तर अगदी मालामाल तुम्ही होताल। तर ते ऐकून आता जो सिनेमा थिएटरवाला मालक खूपच खुश होतो आणि ऋषिकेशला म्हणतो तुमच्या तोंडामध्ये साखर पडो आणि हे बघा कलेक्शन जितकं येईल त्यातून आम्ही तुम्हाला पैसे देऊयात। आता मात्र खुश होत सारंग म्हणतो की दादा, अरे एकच नंबर काम झालं बघ। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो अरे अजून तर एक काम व्हायचं आहे। तर आता सारंग विचारतो की म्हणजे काय, तर ऋषिकेश म्हणतो की अरे आता फक्त सिनेमाचं नाही, अख्ख्या मुळशीमध्ये आपलं सुद्धा नाव गाजणार, तर हो की नाही सारंग। तर सारंग हो म्हणतो आणि त्याचे मित्र आता ऋषिकेशच्या नावाने अगदी खूप ओरडतात, ऋषिकेश दादा पॉवरफुल, ऋषिकेश दादा पॉवरफुल। ऋषिकेश तर आता अगदी खुश होतो आणि त्याची कॉलर आणखीन टाईट होते। त्यानंतर आता सुमित्रा ही भाजी निवडत असते आणि तेवढे तिथे नाना येतात। नाना विचारतात की सुमित्रा
ए सुमित्रा, मी तुला काही शेतीचे पैसे आलेले दिले होते तुझ्याकडे ठेवायला. आता सुमित्राच्या चेहरा तर अगदी फिका पडतो, कारण ते पैसे ऑलरेडी सुमित्राने ऋषिकेशला दिलेले असतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ते कपाटात आहेत ना. तर नाना म्हणतात की अगं ते पैसे जरा अर्जंट मला दे, मला ते पैसे हवे आहेत. तर सुमित्रा लगेच उठते आणि कशाला असं विचारते. तेव्हा आता नाना म्हणतात की अगं पतपेढीमध्ये एक माणूस आला होता आणि त्याला पैशाची खूप गरज आहे, त्यामुळे ते पैसे मी त्याला देतो असे म्हणलो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो कशाला. आता सुमित्रा मात्र तोंड लपवत असते आणि कशाला कुणाला मदत करायची असे आता म्हणत असते. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा तू असं काय करतेस. अगं आज आपण लोकांना मदत करतो का. अडीनडीला मात्र आपण माणसांना कधी नाराज केलेला आहे का. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं एखाद्या वेळेस जर आपण त्यांना मदत नाही केली तर कुठे काय बिघडतं. तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं तू कधीपासून असं बोलायला लागली बरं. तेव्हा आता तुला आठवते का अगं जेव्हा आपली परिस्थिती सुधारली तर तूच माझ्याकडून शब्द घेतला होता, दारात आलेल्या माणसाची झोळी आपण कधीही रिकामी ठेवायची नाही, तूच हे सर्व बोलली होतीस ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो त्यांना आता सांगा, आणि मी म्हणते म्हणून काहीतरी कारण असेल ना. सुमित्राने आता ते पैसे ऋषिकेशला दिलेले असतात, परंतु आता नानांना काय सांगायचं म्हणून सुमित्रा आता हे सर्व सांगत असते आणि ते पैसे देण्यासाठी नकार देते. सुमित्रा म्हणते की तुम्ही त्यांना असे सांगा की आता तुम्ही 2-3 दिवस थांबा म्हणून, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. तेव्हा आता नाना म्हणतात की बरं ठीक आहे. तेव्हा आता सुमित्राला खूप टेन्शन येते. सुमित्रा आता मनात विचार करते की अरे देवा यांना संशय वगैरे आला की काय, आणि ते पैसे मात्र मी आता ऋषिकेशला देऊन बसलेत, आता मात्र मी काय करू. म्हणून सुमित्रा आता ऋषिकेशला फोन करते. तेव्हा सुमित्रा विचारते की अरे ऋषिकेश तू कुठे आहे. तर ऋषिकेश म्हणतो की आई ज्या कामाचे तुझ्याकडून मी पैसे घेतले ना तर तेच काम करतोय. सुमित्रा विचारते की ते काम झाले का. ऋषिकेश म्हणतो की सुरुवात तर करतोय. आणि 1 मिनिट आई, अगं काय झालं तू इतकी घाबरलीस का. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे नाना मला त्या पैशाबद्दल विचारत होते, आणि विचारत होते काय, अरे ती माझ्याकडे मागतच होते, काहीतरी बोलून मात्र मी विषय टाळला होता, परंतु काही झाले तरी ते पैसे मला त्यांना द्यावेच लागतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे नानांनी सुद्धा आत्ताच पैसे मागितले तर. आता सुमित्रा म्हणते की हो ते पैसे आपल्याला त्यांना द्यावेच लागतील. मग मला एक गोष्ट सांग बरं, ते पैसे तू कधी परत करशील बरं. म्हणजे तुझ्याकडून मला पैसे घ्यावे लागतील आणि व्यवस्थित कपाटामध्ये ठेवावे लागतील. सुमित्राला खूप टेन्शन येते. तर ऋषिकेश म्हणतो की आई तू शांत हो, हे बघ सिनेमा लागलेला आहे आणि 2 दिवसात आपल्याला पैसे मिळतील आणि ते पैसे मी तुला 2 दिवसात परत देतो. सुमित्रा म्हणते की 2 दिवसात पैसे नक्की देशील ना. तर आता ऋषिकेश म्हणतो की हो आई, कारण आता सयाजीरावांच्या हद्दीमध्ये आता सिनेमा लावणारा मी नानासाहेब रणदेव यांचा मुलगा आहे. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश तू त्यांच्या हद्दीत गेला कशाला. बघ अरे ऋषिकेश मी तुझ्या पाया पडते, परंतु परत मला त्या घरामध्ये भांडण नकोय. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई अगं तसं काही होणार नाही, आणि जरीही झाले तरी सुद्धा त्या सयाजीरावांचा माज मी उतरवले, आणि आई तू काळजी करू नको, मी सगळं काही व्यवस्थित मॅनेज करतो. आता बाय करून तो फोन ठेवतो. तेव्हा आता सुमित्राला आणखीन टेन्शन येते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मकरंद ऐश्वर्याला फोन करतो आणि विचारतो की जेव्हा आपल्यामुळे कुणाला दुखावलं गेलं तर त्याला मात्र मनवण्यासाठी आपण काय करतो. तर ऐश्वर्या म्हणते की अरे सिंपल आहे, सिनेमा बघायला घेऊन जा. त्यानंतर आता लगेच मकरंद जानकीला सिनेमा बघायला घेऊन जायचं ठरवतो. तेव्हा आता जानकी सिनेमा बघायला येते आणि आता ऋषिकेश आणि तिची टक्कर होते. आता दोघे एकमेकांना पाहतात. तेव्हा आता ऋषिकेश तिला म्हणतो की तू, जानकी म्हणते की तू. आता एकमेकांकडे बघून आता हसतात. मकरंद आता पाहतच असतो. त्यानंतर आता ऋषिकेश खूपच भडकतो. तर आता इकडे सयाजीच्या हद्दीत मात्र सिनेमा लावल्यानंतर आता सयाजीला कळते आणि सयाजी इतका भडकतो, याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही असे आता ठरवतो. आता मात्र सयाजीचे जे गुंड आहे तर ते सौमित्राला त्रास देतात. ऋषिकेशने आपल्या हद्दीमध्ये आता पिक्चर लावण्याची हिंमत केली, मग आता आपण याचा पिक्चर बनवू म्हणून मात्र आता ते सौमित्राला नाचायला लावतात. आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश मोबाईलवर हे सर्व पाहतो. त्याला इतका राग येतो आणि घाईने मात्र तो आता त्या गुंडांना मारण्यासाठी बाईकवरूनच येतो आणि त्यांना बाईकवरूनच आता लाथेने मारतो. सौमित्र आता लगेच आपल्या ऋषिकेश दादाला पाहतो आणि दादा असे म्हणतो. तेव्हा आता ऋषिकेश इतका भडकलेला असतो. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.